एशिया की सबसे बड़ी झुग्गी बस्ती धारावी में हजारों बच्चों का बचपन बचपन ही नहीं है। उनके लिए झुग्गी झोपड़ी का जीवन जीने का संघर्ष है। यहाँ न कोई बगीचा है, न कोई पुस्तकालय और न ही भीड़ भाड़ वाले स्कूल है। बच्चों के पास सपने देखने की कोई जगह नहीं है। बचपन कैद और अनिश्चितता में बीतता है। गरीबी, बाल श्रम और अवसरों की कमी उनकी उम्मीदों और सपनों को अधूरा छोड़ देती है। इस विषय पर हमारे नवभारत की टीम ने लोगों से मुलाकात की, तो आइए सुनते हैं क्या है उनका कहना। आपका नाम क्या है और आप धारावी में कहाँ रहते हो? मैं 90 फीट पे रहती हूँ। मेरा नाम जुबेदा बानो है। और धारावी में जो जगह खेलनी है खेलने के लिए, बच्चों की खेलने की जगह नहीं है और बच्चे लोग खेलने जाते तो बच्चे लोग का स्टूडेंट हो जाता है और आके बहुत तकलीफ है। बच्चों को खेलने के ग्राउंड नहीं है, गार्डन नहीं है। बच्चे एक एक बच्चे तो इतने एक्टिव है, उन लोग को पैसा दे के बाहर भेजना पड़ रहा है कि वो भी एक टाइम खेलने का एक महीने का 1500 2000 रुपया है। गरीब लोग कहाँ से देंगे? बच्चे बहुत अच्छा खेलने वाले हैं, लेकिन क्या करेंगे? माँ बाप के पास पैसा नहीं है, खाएंगे क्या और बच्चों को खिलाएंगे क्या? और बाहर खेलने जाते तो ये स्टूडेंट हो जाता है और बहुत से बच्चे खराब है, गंदी गाली देते हैं, ऐसा भी तकलीफ भी है। और यहाँ पे कुछ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स है तो उसका कुछ फायदा होता है? कॉम्प्लेक्स रह के कुछ मतलब नहीं है, वो सिर्फ बड़े लोगों के लिए है, गरीब लोगों के लिए नहीं है। और इतना पैसा है, कौन जाके गरीब बच्चा खेलेगा उसमें? तो आपकी क्या उम्मीद है, अगर कुछ यहाँ पे नया बनता है तो क्या होना चाहिए बच्चों के लिए? गरीब बच्चों के लिए एक अच्छा खेलने का ग्राउंड होना चाहिए, गार्डन होना चाहिए, अच्छी स्कूल होना चाहिए, अच्छी फैसिलिटी देना चाहिए। हमारी यही मांग रहेंगे। हम लोग बहुत उम्मीद करते हैं कि आने वाला वक्त हम लोग को गवर्नमेंट ये सहूलत देगा। नमस्कार, मी विकास मारुती रोकडे. मी धारावीत गेल्या 72 सालापासून राहतो आहे. 72 सालापासून आम्ही असे दुःखामध्येच आहे. आम्हाला काही इथे सुख नाही, काय नाही, कसली सुविधा नाही, काय नाही. ना गार्डन आहे, ना खेळाचं मैदान आहे. आणि आमचे धारावीतले जे मुलं आहेत, मुली किंवा मुलं, त्या सर्वांना धारावीच्या बाहेरच खेळायला जावं लागतं. ते कॉलेज असू दे, शाळा असू दे किंवा खेळायचं मैदान जे असेल ते धारावीमध्ये कुठेच मैदान नाही आहे. त्यामुळे आज आमचे धारावीतली मुलं किंवा मुली आज सगळ्यांना धारावीच्या बाहेरच जावं लागतं. धारावीमध्ये आम्ही खूप त्रास घेतलेला आहे, खूप त्रास झेललेला आहे आणि आम्ही अजून सध्या त्रास झेलतच आहे. आम्हाला धारावीत अजून कुठलीच बरोबर सुखसुविधा मिळत नाही आहे. गेल्या 10 वर्षापासून मी धारावी प्रकल्पाला फॉलोअप घेत आहे. तर आमची सुखसुविधा ही आम्हाला संपूर्ण मिळावी ह्या वतीने की धारावीचं मी पूर्णपैकी पाठपुरावा मी करत आहे. धारावीत तुम्ही कुठे राहता? धारावीत मी प्रियदर्शनी हाऊसिंग सोसायटी बिल्डिंगमध्ये राहते. तुमचं नाव काय आहे? माझं नाव पुष्पा यशवंत सोनाले. आता जिथे धारावी तुम्ही राहता तिथे तुमच्या घराजवळ मुलांना खेळायला जागा आहे का? नाही, अजिबात जागा नाही आहे खेळायला. मुलं खेळायला जायला म्हणजे खूप घाबरतात आणि बाहेर जायला जागाच नाही आहे त्यांना. आणि लगेच आरडाओरडा होतं. मुलं आली खेळायला की जाओ घर पे जाओ, नाही खेळणे का, सोने का टाइम है, असं बोलते. मग सर्वात जवळ अशी जागा खेळायला कुठे आहे धारावीमध्ये? धारावीत आता मुलं म्हणजे बा खाली येतात, पण खाली पण रिक्स असल्यामुळे आम्ही त्यांना पाठवू शकत नाही की त्याच्याबरोबर एक माणूस लागतो मागे. आणि मग एखादं मैदान वगैरे असं जवळपास आहे का, पटकन जाता येईल असं? नाही, मैदान पण असं जवळ काय नाही आहे. बरं, मग मुलं समजा लांब जातात खेळायला वगैरे, तर मग तुम्हाला पालक म्हणून तुम्हाला काय विचार असतात मनात? घरी येईपर्यंत काळजी असते की ते सुखरूप येतील की नाही, मध्ये काय होईल. त्याच्यासोबत आम्ही अर्धा रस्त्यापर्यंत जातो त्यांना पोचवायला. आणि रात्री वगैरे समजा मुलं खेळायला बाहेर पडली तर मग भीती वगैरे अशी काय वाटते का तुम्हाला, की बाबा काळोखात कसे मुलं खेळत असतील? भीती तर वाटतेच. आम्ही त्याच्या भीतीपोटी आम्ही खेळायला खाली सोडतच नाही मुलांना. आणि इथे जे धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तर त्याचा काय उपयोग सर्वसामान्यांना होतोय का धारावीतल्या? धारावीतल्या म्हणजे जे पैसे मिळणारे असतील, उच्च शिक्षित असतील त्यांना पॉसिबल होईल, पण ते गरीब असेल त्यांना पॉसिबल नाही. समजा इथे परिस्थिती बदलली आणि नवीन गोष्टी झाल्या, तर मग तुमची या दृष्टीने की मुलांना खेळायला मिळालं पाहिजे या दृष्टीने तुमची काय अपेक्षा आहेत? की मुलांना एखादं गार्डन असावं,
खेळायला, की जेणेकरून मुलं चांगली खेळतील त्याच्यामध्ये. सुरेखा भगत. धारावीमध्ये मैदानं नसल्यामुळे लहान मुलांना जी अडचण येते, तर त्याशिवाय तुमचं काय मत आहे? मैदानं नसल्यामुळे एक तर पहिली गोष्ट आमच्या मुलांना चांगले मैदानी खेळ खेळता येत नाहीत आणि आमची मुलं जेव्हा आम्ही बाहेर पाठवतो तेव्हा ते घरी येईपर्यंत आमच्या जीवात जीव नसतो. कारण धारावीमध्ये जिकडे थोडी मैदानं होती तिकडे अतिक्रमण झालं आहे किंवा आणखीन काही झालेलं आहे आणि अस्वच्छता आहे आणि कोणीही धारावीच्या मुलांकडे लक्ष देत नाही. त्यांना फक्त प्रत्येकाला आपलं पडलेलं. पण मग मुलं घरापासून लांब जातात खेळायला, तेव्हा पालकांना काय चिंता वाटत असेल? पालकांना म्हणजे तो घरी येईपर्यंत त्याचं काय होतं, कारण तो ट्रॅव्हल करून लांब जातो. घरापासून कमीत कमी 2-3 किलोमीटर लांब जावं लागतं. मग त्याच्या ट्रॅव्हलिंगमध्ये त्याचा काय अपघात झाला किंवा काय त्याला त्रास झाला ते आम्हाला म्हणजे समोर मुलाला बघेपर्यंत चैन पडत नाही. त्याच्यामुळे धारावीत हे सगळं पाहिजे आणि धारावीत हे होत नाही याचं खूप वाईट वाटतं. जे स्पोर्ट्स सेंटर आहे त्याचा काही फायदा होतोय का? स्पोर्ट ते आहे ते पण ते आमच्या धारावीकरांसाठी नाही आहे, कारण त्याच्या फियाच एवढ्या आहेत की धारावीकरांना भरणं अशक्य. ते बनवलं धारावीकरांसाठी पण त्याचा उपयोग धारावीकरांना अजिबात नाही आहे.